मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यात हे 5 संकेत दिसले तर समजा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न आहेत. तुम्ही अधिक महिन्यात स्वामींची सेवा मनभावे करत आहात. तर तुमची जी सेवा आहे ती स्वामींना मान्य आहे. मनभावे अधिक महिन्यात जी सेवा स्वामी महाराजांची करतात त्यांच्यावरती स्वामी प्रसन्न असतात. तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचलेली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी चांगलं घडणार आहे. ते संकेत स्वामींना तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. काय आहेत संकेत ते आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. बघा, बऱ्याच ताईंना पहाटे 3 वाजता जाग येते. ज्यांच्यावरती स्वामी महाराजांची देवदेवतांची कृपादृष्टी असते त्याच ताईंना पहाटे 3 वाजता जाग येते. बघा, असं काही दृश्य दिसतं की अचानकपणे पहाटे कुडकिना वाजलेला आवाज येतो किंवा अचानकपणे एक भयंकर असं स्वप्न पडतं. हे सगळे स्वामी महाराजांचे संकेत असतात. अधिक महिन्यामध्ये जर असे काही स्वप्न तुम्हालाही पडले असेल तर तुमच्यावरती देवदेवतांचा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. स्वामींची तुम्ही मनभावे सेवा करा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला असाच मिळणार आहे. वा घरात अचानक सुगंध दरवळणे म्हणजे स्वामी महाराजांची तुमच्यावरती कृपादृष्टी झालेली आहे. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. स्वामी महाराजांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून स्वामी महाराज असे काही 5 संकेत तुम्हाला देत असतात. अचानक स्वामी महाराज स्वतः येऊन स्वप्नामध्ये तुम्हाला दर्शनही देतात. असं कोणालाही स्वामी महाराज दर्शन अचानक देत नाहीत. पण जे स्वामी महाराजांची अगदी मनभावेची सेवा करतात त्यांना स्वामी महाराज दर्शन देतात. त्यांच्याच आयुष्यामध्ये असं काही चांगलं घडत असतं. इथे ब्रह्मांडाचे नायक आहेत. ज्या वेळेला अक्कलकोटमध्ये काही वेळेला स्वामी महाराजांना भेटण्यासाठी बंदी घातली जायची त्यावेळेला चोळाप्पा जे आहेत त्यांचं दर्शन घेतलं जायचं, त्यांच्याशी बोललं जायचं. त्यावेळेला जे भक्त होते अगदी स्वामी महाराजांची मनापासून सेवा करत होते. अगदी त्यांचा इतका दृढ विश्वास होता की स्वामी महाराजांचं जरी दर्शन नाही मिळालं तरी लांबून तरी दर्शन ते स्वामी महाराजांचे घ्यायचे. पण स्वामी महाराजांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्यांनी सोडत नव्हते. कारण स्वामी महाराजांच्यावरती अतूट त्यांची श्रद्धा होती की स्वामी महाराजांनी त्यांच्यामध्ये इतकं काही बदल घडवलेला आहे की त्यांच्या आयुष्यामधला जो बदल आहे ते स्वामी महाराजांनीच घडवून आणलेला होता. आयुष्य त्यांचं असं काही वाईट होतं पण अगदी चांगलं असं स्वामी महाराजांनी त्यांचं आयुष्य आहे ते बदलून टाकलं होतं. बघा, कधीही स्वामी महाराजांचा आपल्या भक्तावरती इतका काही विश्वास असतो की स्वामी महाराजांना माहीत असतं की तो भक्त आपला मनापासून जो आहे ती सेवा करत आहे. आपली जी सेवा जे भक्त करतात त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज अगदी भक्कमपणे उभा असतात. बघा, ते अगदी ब्रह्मांडाचे नायक आहेत. कोणतंही वादळ किंवा कोणतंही संकट येऊ दे त्याचं थोडंसं तरी किंचितही संकेत आपल्याला स्वामी महाराज स्वतः देत असतात. असे काही संकेत आहेत ते थोडेफार मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कधीही बघा, जो कुत्रा असा आहे की दत्ताचे अवतार आहे. अचानक कुत्रा आपल्या दारासमोर अचानक कधीही न येणारा अगदीच थांबून जर आपल्या घराकडे जर बघत असेल तर समजा की स्वामी महाराजांचा काहीतरी संकेत आहे. काहीतरी घटना आजच्या दिवशी घडणार आहे असं स्वामी महाराजांना सांगायचं असतं. अचानक जेव्हा मुंग्या बघा आपल्या घरामध्ये लागतात त्यावेळेला काहीतरी त्यावेळेला अगदी शुभ असं घडणं असतं. काळ्या मुंग्या जेव्हा आपल्या घरामध्ये कधी न इतक्या येणाऱ्या जर अचानक जास्त प्रमाणात जर आल्या तर स्वामी महाराजांना काहीतरी त्यांच्यामार्फत तुम्हाला संदेश पोचवायचा असतो. अचानक आपण बाहेर गेल्यानंतर आकाशामध्ये जर टिटवी जर गिरक्या घालत असेल अगदी उशीरपर्यंत तेव्हाही स्वामी महाराजांना तुम्हाला काहीतरी सूचित करायचं असतं. त्यामुळे तो जो संदेश आहे तुमच्यापर्यंत स्वामी महाराजांना पोचवायचा असतो. बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये कधीही पक्षी येत नसतात पण अचानक जर तो पक्षी सारखा आतून बाहेरून आतून जर गिरट्या घालत असेल त्यावेळेलाही स्वामी महाराजांना काहीतरी संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा असतो. फक्त तो आपल्याला समजत नाही की काय आहे की अचानक अशा घटना का घडतात. अचानक घरामध्ये आवाज येतो कसला तरी तर हो जो आवाज आहे तो कधीच आपल्या घरामध्ये येत नसतो पण अचानकच असा आवाज घरामध्ये आपल्या येत असतो. तो कशामुळे येत असतो हे आपल्याला माहीत नसतं. काहीतरी स्वामी महाराजांना सूचित करायचं असतं. खरंच
स्वामी महाराज जे आहेत ते आपल्या भक्तांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे असतात. फक्त ह्या गोष्टी आपल्याला समजत नसतात. स्वामींवरती एकदा तुम्ही विश्वास ठेवून तरी बघा. तुमच्या ज्या इच्छा आहेत ती स्वामी महाराज पूर्ण करतील. असे काही जे 5 संकेत आहेत ते तुम्हाला स्वामी महाराजांना द्यायचे असतात. बघा, असे बरेचसे संकेत असतात की ते आपल्याला माहीत नसते. पण हे जे काही संकेत आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. पण तुम्ही जी स्वामी महाराजांची सेवा आहे ते मनभावे करा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जर आपण स्वामी महाराजांचा ज्यांच्यावरती जर श्रद्धा ठेवली, मनभावी जर त्यांची सेवा जर केली, तर स्वामी महाराज आपण जी केलेली सेवा आहे ती कधीच वाया जाऊ देत नाहीत. आपल्या आयुष्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. इतकं चांगलं आपलं आयुष्य जे आहे स्वामी महाराज घडवतात की आपण विचारही केला नसेल. एकदा तुम्ही स्वामी महाराजांवरती मनाभावे विश्वास ठेवून बघा. स्वामींची मनभावे सेवा करून बघा. तुमचे सेवेचे फळ स्वामी महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत. बरेचसे संकेत तुम्हाला स्वामी महाराजांना पोचवायचे असतात तुमच्यापर्यंत, ज्यावेळेला तुम्ही सेवेला सुरुवात करता. आता एखाद्या ज्या ताई असतात की त्या सेवा करत नसतात, पण अचानक आयुष्यामध्ये असं काही वाईट घटना घडत असतात. पण कोणीतरी सांगतं की तुम्ही स्वामींची सेवा करा. आणि जेव्हा त्या सेवा करायला सुरू करतात त्यावेळेला जसे त्या सेवेला सुरुवात करतात बऱ्याचशाच अडचणी येतात, अडथळे निर्माण होऊ शकतात. पण सेवा आपली जी असते ती भंग होऊ शकते. पण ती सेवा जी आपली आहे ती आपण सोडायची नाही. सतत सेवा स्वामींची करत राहायची. 108 वेळेस जे स्वामी महाराजांचा जो जप आहे तो केल्याशिवाय आपण माघार हटायचे नाही. रोजच्या रोज जी सेवा आहे ती करायची. स्वामी चरित्राचं जे पुस्तक आहे ज्याचं पारायण आहे तेही तुम्ही करू शकता. रोजच्या रोज बरेचशाच अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणीमधून स्वामी महाराजांचं जेव्हा त्यावेळेला तुम्ही नाव घ्याल त्यावेळेला स्वामी महाराज स्वतः तुमचं जे संकट आहे ते दूर करतील, ते अडथळे दूर करतील. कारण जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जे अडथळे निर्माण होत असतात ते स्वामी महाराजांनी तुमच्या परीक्षा घेण्यासाठी ते निर्माण केलेले असतात. ते फक्त तुम्हाला माहीत नसते. ज्यावेळेला तुम्ही सेवेला सुरुवात कराल त्यावेळेला थोडेसे अडथळे येतील. पुन्हा काही असं ठीक होईल तुमच्या आयुष्यामध्ये की जी गरिबीची जी परिस्थिती आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे त्रास आहेत ते सगळे त्रास गरिबी जी आहे ती तुमची स्वामी महाराज स्वतः नष्ट करतील. बघा, बऱ्याच ताईंचे, बऱ्याच दादांचे असे काही अनुभव आहेत ते तुम्हाला मी पुढे जाऊन तर शेअर करणारच आहे. की आता बघा, आपल्या प्रत्येक गावामध्ये एक केंद्र असतं. केंद्रामध्ये बरेच जण जातात. मीही जात नव्हते, पण मी जसे जायला लागले तसे माझ्या आयुष्यामध्ये बदल घडत गेला. कारण संकटे कोणाच्या वाट्याला नाही, प्रत्येकाच्या संकटे वाट्याला येतच. फक्त त्यातून मार्ग काढायचा आपण असतो. स्वामी महाराजांच्यावरती आपण विश्वास ठेवायचा. स्वामी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांवरती मार्ग काढत असतात. फक्त स्वामींवरती आपला विश्वास खूप असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला बघायचं, अडचणी खूप मिळतात की बरेच ताई आहेत अगदी दुःखामध्ये असतात. काही जणांचे घरचे जे प्रश्न असतात ते सुटतच नसतात काही केलं नाही. तुम्ही एकदा स्वामींच्या सेवेमध्ये विलीन व्हा, स्वामींची सेवा करा. अगदी स्वामींना सांगा की माझ्या आयुष्यामध्ये खूप असं संकट आहे, ते संकट तुम्ही दूर करा, त्याचं निवारण तुम्ही करा. मी जी तुमची सेवा आहे ती मनभावी सेवा करेन. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माफ करा म्हणून स्वामींची तुम्ही माफी मागा. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये ऋण व्हा. अगदी स्वामी तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. बरेचसेच काही संकेत असतात. ज्यावेळेला तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असता, बरेचसे संकेत तुम्हाला स्वामी महाराजांना तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात. फक्त ते आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, बऱ्याच घरामध्ये पालींचं प्रमाण जास्त असतं. असं म्हणतात की पाली आहेत त्या लक्ष्मी असतात. लक्ष्मीचं हे आहे ते लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे. पाली ही घरामध्ये असतात. बरेच जण म्हणतात की कीटक वगैरे काहीतरी चाटतं, अन्न वगैरे उघडं असलं की चाटतं, तर तेही लक्ष्मीचं रूप आहे. तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही फक्त तुमच्यावरती, तुमच्या घरामध्ये काही जर संकट असेल, फक्त तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा. सेवा तुमची स्वामी महाराज वाया घालवू देणार नाही आहे. स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल पूर्ण आणि मी जे सांगते ते तुम्ही जर सेवा केलात तर तुमच्या आयुष्यात अगदी काही इतकं कल्याण होईल की बस तुम्ही त्याचा विचारही केला नाही. तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल की ताई तुमचा हा व्हिडिओ आम्ही बघितला आणि आमच्या आयुष्याचा आज सोनं झालेलं आहे, आयुष्यच बदललेलं आहे.
आयुष्यात खूप चांगलं असं काही घडलेलं आहे असे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. कारण इतकं माझ्यावरती बऱ्याचशाच अडचणी आल्या, अडथळे निर्माण झाले. अगदी जसं माझे नामस्मरण स्वामी महाराजांचं नाव माझ्या मुखामध्ये असतं, त्यामुळे माझ्या ज्या अडचणी आहेत स्वामी महाराजांनी स्वतः दूर केलेल्या आहेत. कारण माझा अनुभव आहे तो मी तुमच्याशी कधीतरी शेअर करीन, की बऱ्याचशाच अडचणी आयुष्यामध्ये आलेल्या असतात, आयुष्य विस्करलेलं असतं. पण स्वामी महाराजांचं जेव्हा आपल्या मुखामध्ये नाव असतं, स्वामी महाराजांची जशी आपण सेवा करतो तसे जे विखुरलेलं जीवन आहे आपलं अगदी फुलामध्ये दरवळलं जातं. तर तुम्ही स्वामींची सेवा करा, स्वामी तुमची सेवा वाया घालवू देणार नाही आहेत. बघा बरेचसेच असे ग्रंथ असतात, स्वामी चरित्राचे जे पारायण असते ते तुम्ही करू शकता. 108 वेळा जे स्वामी महाराजांची जी माळ आहे ती तुम्ही त्याचा जो जप आहे ते तुम्ही करू शकता. तर बरेचसेच आता केंद्र तुमच्या गावामध्ये जर एखादं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर इतक्या छान छान सेवा तिथं सांगितल्या जातात. आता बाहेर ठिकाणी आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्याला अडचण येते त्यावेळेला आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काय करतात तर पैसे घेतात, की माझा हा घरचा प्रॉब्लेम आहे आणि आज मला सांगा काहीतरी म्हणल्यानंतर तिथं काय करतात तर तुमच्याकडनं 50, 100, 200 असं घेतलं जातं. पण अगदी विनामूल्य स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही जाता, स्वामी महाराजांच्या पाशी जेव्हा तुम्ही माथा टेकता आणि तिथे जे सेवेकरी दादा असतात आणि तुमची काही जी अडचण आहे तिथे जेव्हा तुम्ही त्यांना सांगता तेव्हा तुमची जी अडचण आहे तिथे अगदी नष्ट झालेली असते. कारण तुमची अडचण स्वामी महाराजांनी सुटकन तिथे स्वतः ऐकलेली असते. स्वामी महाराजांपर्यंत ती अडचण तुमची पोचलेली असते आणि त्या सेवेकरी दादांच्या मुखातूनच स्वामी महाराजच वदवून घेत असतात, की तुमची जी अडचण आहे त्याच्यावरचे जे उपाय असतात ते स्वामी महाराज तुम्हाला स्वतः देत असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टीची कल्पना नसते. बघा तुम्ही एकदा स्वामी केंद्र तुमच्या गावामध्येही असले तर तिथं जाऊन बघा, सेवेकरी तिथे दादा आहेत त्यांना तुमची अडचण सांगून बघा, ते तुम्हाला मार्ग दाखवतील. मार्ग म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला स्वतः मार्ग दाखवत आहेत. कारण तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनाही सोनं करायचं आहे, फक्त तुम्ही त्यांची सेवा करणे महत्त्वाचे आहे. आपले कर्म चांगले करणे खूप महत्त्वाचे आहे. अगदी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ती जी सेवा सांगतात तिथे केंद्रामध्ये दादा, ती सेवा तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. अगदी काही चुकलं तर स्वामींना म्हणा, स्वामी मला क्षमा करा, माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे. स्वामी तुम्हाला अगदी आपल्या भक्ताला मन व्हावे, अगदी जसे आपले आईवडील आपल्या लेकराला जसे काही चुकलं तर आपल्या लेकराची चूक पाठीशी टाकतात तसे स्वामी महाराज सुटकन तुम्हाला माफ करतील. फक्त तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या काही अडचणी आहेत ते सांगणं गरजेचं असतं. आणि बघा विनामूल्य तुम्हाला तिथं सेवा दिली जाते. कोणती 1 रुपयाही न घेता केंद्रामध्ये सेवा खूप छान अशी सांगितली जाते. ती सेवा तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्याचं इतकं काही सोनं होईल ना, की तुमच्यामध्ये सुटकन बघा किती बदल होईल. अगदी मनामध्ये काही वाईट विचार आले, निगेटिव्हिटी येते बऱ्याच ताईंच्या मनामध्ये, बघा दादांच्या मनामध्ये अगदी वाईट विचार निर्माण होतात. तर ते वाईट विचार सुद्धा स्वामी महाराज तुमच्या मनामधले नष्ट करतात. कारण ती जबाबदारी ज्यावेळेला तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करता त्यावेळेला ती जबाबदारी स्वामी महाराजांची असते. तुमच्यामध्ये बदल घडवण्याचा, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा निर्णय स्वामी महाराजांचा असतो. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. एकदा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून तरी बघा, तुमचं अगदी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात असं काही बघा, ताईंच्या बरेचसेच प्रश्न असतात, की बऱ्याच ताईंना अडचण असते की काय करावं. काही जण सल्ले देतात बाहेर विचारायला, पण तुम्ही तिथं न जाता स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सेवेकरी तिथे जे दादा असतात त्यांना जर तुम्ही विचारला तर अगदी तुम्हाला जी सेवा सांगितली जाते तिथे तुमची जी मनातली इच्छा आहे ती तिथे लगेच पूर्ण होऊ शकते. बघा तुम्ही एकदा स्वामींवरती विश्वास ठेवून फक्त आपली अडचण आहे ती सेवेकरी दादांना सांगणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती जी अडचण स्वामी महाराजांपर्यंत पोचते आणि तुमच्या आयुष्यातले अडथळे जे आहेत ते पार करण्याची जबाबदारी ही स्वामी महाराज स्वतः तुम्हाला देतील. पण अडचण कितीही आले तर ते तुमच्या आधी ते तुमच्या पुढे उभे राहिलेले असतात. फक्त तुम्ही त्यांची सेवा करणे गरजेचं आहे. जर तुम्ही मनभावे त्यांची जर सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं स्वामी महाराज स्वतः करतील. बघा आजचा हा अधिक महिना जो आला आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. अधिक महिना जो आहे तो आलेला आहे. अधिक महिन्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी असतात
वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत त्या सांगितल्या जातात. आता बघा, बऱ्याच ताई पारायण वगैरे चालू करत असतील, स्वामी चरित्राचं पारायण चालू बऱ्याच ताईंनी केलेलंही असेल, तर ज्या सेवा आहे त्या अधिक महिना अगदी चांगला शुभ असा हा महिना आहे. तुम्ही जर या सेवा काही असतील तर तुम्ही आता जरी तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केला तर बऱ्याचशा सेवा सांगितल्या जातात. त्याही सेवा जर तुम्ही केल्या, फक्त तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात, तुमचा विश्वास महत्त्वाचा असतो. तुमचा जर विश्वास महत्त्वाचा असेल, त्या विश्वासाचं सोनं स्वामी महाराज केल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी महाराज एक अशी अद्भुत शक्ती आहे की ती आपल्याला कळत नाही. फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी मी सेवा सांगितली ते जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचं खरंच खूप असं सोनं होईल. बऱ्याच काही अडचणीमध्ये वगैरे असतात, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त त्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. जास्तीत जास्त जे स्वामी भक्त आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा. त्यांची ही मनातली इच्छा जी आहे ती स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील. लाईक जास्तीत जास्त करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.